साताऱ्यातील मायणी रुग्णालयातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची 5 जुलैला सुनावणी होणार आहे। माणसे भाजप आमदार जयकुमार गोरेंसह पत्नीवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत। 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लाटल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि या प्रकरणी 5 जुलैला सुनावणी होणार आहे। चौकशी व्हावी माझी विनंती आहे आणि संबंधित जो कोणी या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे मला आता सकाळी बातमी लागली, लवकर मी इत्यंभूत माहिती घेतली नाही, जो कोणी असेल ज्यांनी कोणी हा आरोप केला असेल त्यांनी एक तर सिद्ध केला पाहिजे, सिद्ध केला पाहिजे आणि नाही तर त्यांच्यावर जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल ते करू। आपला प्रश्न दीपक देशमुखांना मी खूप चांगलं ओळखतो। दीपक देशमुख की ज्यांचे वडील 980 लोकांच्याकडून मेडिकलला ऍडमिशन देतो म्हणून एमबीबीएस कॉलेजचं परमिशन नसताना त्यांच्याकडून पैसे घेऊन ऍडमिशन देतो म्हणून जे आता जेलमध्ये आहेत ते त्यांचे चिरंजीव आहेत। याच हाऊसमध्ये मेडिकलचे विद्यार्थी किमान आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते। याच हाऊसमध्ये त्याच्या संदर्भात चर्चा झाली, याच हाऊसमध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात चर्चा झाली आणि सुप्रीम कोर्टानं बोगस ऍडमिशनच्या या केसमध्ये 20 कोटी रुपयाची पेनल्टी महाराष्ट्र सरकारला आणि पर्यायानं या मायनी मेडिकल कॉलेजला, जेव्हा माझी एंट्री तर 2020 साली झालेली आहे, त्याच्या अगोदर याच्यावर केलेली आहे। त्यामुळे कोण दीपक देशमुख आहे त्याची मला इत्यंभूत माहिती आहे, त्यांचे काय प्रताप आहेत हे माहिती आहे, त्या संदर्भात आज मी बोलणार नाही। परंतु मी एवढंच सांगेन की पुन्हा एकदा आपल्याला आपल्या माध्यमातून माझं सांगणं आहे की शासनानं तातडीने याची चौकशी केली पाहिजे, पोलिसांनी तातडीने चौकशी केली पाहिजे आणि जर याच्यात असं काय घडलं असेल तर तातडीने कारवाई केली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।